हे व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाशी किंवा त्या व्यक्तीशी आज आपण बोलणार आहोत। राजकारण असेल किंवा सावंतवाडीचा विकास याबद्दल त्यांचं नेमकं विजन काय आहे याबाबतचं। लखमराजे सावंत भोसले माझ्यासोबत आहेत। सर, ABP माझामध्ये तुमचं स्वागत आहे। पहिलाच इंटरव्ह्यू तसा तुमचा आहे, म्हणजे तुम्ही राजकारणात एंट्री केली भाजपमध्ये, त्यानंतरचा पहिला इंटरव्ह्यू। नेमकं विजन काय आहे तुमचं, सावंतवाडी असेल किंवा कोकण असेल याच्या दृष्टीनं? आता पहिलं म्हणणं की आपण राजकीय आणि ते जॉईन केलं होतं कशाला, की राज्यसाहेब होते, शिवरामराजे होते, ते पण पॉलिटिक्समध्ये होते, त्यांची आई पण पॉलिटिक्समध्ये होते, राजकारणामध्ये। तर दृष्टी करून तो थोडं वारसामध्ये गॅप पडला की लोकांच्या संबंधित आणि ते जराशे आपल्याला कळत नाही। तर आपल्याला आपण परत आलो आहे राजकीय त्याच्यामध्ये कशाला, आपल्याला समजायला पाहिजे की काय काय घडतं आहे गावात बिवार, पण काय काय घडतं आहे। आपल्याकडे लोक पण आता इथं येत नव्हते कशाला, त्यांनी आपल्या प्रॉब्लेम सांगू शकत नाही, कशा आपल्याकडे एवढं पॉवर नव्हते काय, आपल्याला एवढी काय आपण काय करू शकत नसलो। तर आता तेच आपल्याला परत आणायचं होतं, म्हणून आपण पॉलिटिकल राजकीयामध्ये जॉईन केलेलं आहे। आणि त्या दृष्टीने लोकांचे काय विचार आहे आणि ते काय समजायचं, म्हणजे आर्थिक दृष्टी काय, म्हणजे काय घडतो आहे खाली गावात तेच महत्त्वाचं आहे। आणि माझंच नुसतं विजन आहे, म्हणजे लोकांचे काय विजन आहे आणि त्यांचे काय महत्त्व काय, त्यांची अपेक्षा काय आहेत, त्यांना काय गरज आहे काय, कशाला। आता रस्ते सगळे तयार झाले आहे, पाणीचं सोय पण होतो आहे, हळूहळू होतो आहे, आणि बाकीच्या दृष्टीने विकास पण पुढं जातो आहे। पण मला वाटतं आहे की केव्हा आपलं एम्प्लॉयमेंट असेल, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये आपण थोडं मागे पडलो आहे। तर त्या दृष्टीने थोडे इंडस्ट्रीज यायला पाहिजे इथं। तर त्याच्यामध्ये म्हणजे समजा आपले IT इंडस्ट्रीज असेल, काय लॉजिस्टिक्स असेल, त्या दृष्टीने यायला पाहिजे। कशाला आपलं आता मोपा एअरपोर्ट, म्हणजे गोवाचा एअरपोर्ट येतो, म्हणजे मोपा एअरपोर्ट आणि चिपी एअरपोर्ट पण आहे आपला इथं। तर त्या दृष्टीने थोडं एम्प्लॉयमेंट स्केल वाढायला पाहिजे। कशाला आपले मुलं बाहेर नाही जायला पाहिजे, म्हणजे सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी नाही, म्हणजे सिंधुदुर्ग सोडून नाही जायला पाहिजे, इथंच राहायला पाहिजे। तर त्या दृष्टीने आपले इंडस्ट्रीज वाढतात आहे, पण त्या प्रमाणात वाढत नाही आहे। आणि असंच बोलून की आता आपण पुढं जाऊन डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, म्हणजे आपले IT सेक्टर्स असेल, तर त्याच्यामध्ये कसं आहे की इथं येत नाही लोक आणि ते घाबरतात इथं यायला। कशाला, इथं काहीतरी वैयक्तिक ग्राउंड लेवलवर चालू असते आणि त्यांना एवढे स्कोप्स आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने मिळत नाही। तर त्या दृष्टीने आपण काहीतरी उपाय आणि ते काढू आपण। तुम्ही भाजपमध्ये प्रवेश तर केलात, तुमचं विजन कळतं आहे की तुम्ही पहिले ग्राउंड लेवलला जाऊन काम करण्यावरती भर देणं आहे। एम्प्लॉयमेंट जनरेशन हा तुमचा साधारणतः इथला कोकणातला जो मुद्दा आहे, की कोकणातलं मायग्रेशन जास्त आहे, त्यावर तुमचा भर आहे। सध्या लखमराजांचं नेमकं काय सुरू आहे, म्हणजे लखमराजे करतायत काय आता? आता पैकी म्हणजे कसं आहे की राजेसाहेब, मी म्हटलं पहिलं की शिवरामराजे म्हणजे पॉलिटिक्समध्ये होते, तर त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांना पहिलं भेट घालायला की कसे होते राजेसाहेब, त्यांनी काम कसं केलं, त्यांनी काय काय केलं आहे तिथं गावात ते समजायला पहिलं आर्थिक। त्यानंतर आपले जुने काय आपले मंदिरं होते ते बघायची स्थिती काय आहे त्यांची, आणि तिथं काय काय घडतो आहे काय महत्त्व। म्हणजे कोकणच्या भागामध्ये आता तुम्ही बघताय की प्रमोद सावंतनी पण पोर्चुगीजने काय काय तोडलेले मंदिरात ते करतात आहे परत। तर त्या दृष्टीने इथं काय काय हाल चालू आहे आणि कसलं सिच्युएशन ग्राउंड लेवलवर आहे ते समजायला, आणि लोकांची भेट घ्यायला। कशाला, आपल्याला खालून चालू करायला पाहिजे, डायरेक्टली वरच्या आपण पोचलो तिथं, म्हणजे आपण राजघरात पण असून असं नाही की आपण खालून चालू करून आपल्या लोकल लेवलला काय खाली चालू आहे व्यक्ती समजायला पाहिजे। त्या दृष्टीने आपण आता आपलं हळूहळू काम चालू आहे। मला माहिती आहे वेळ लागेल आपल्याला पुढं जायला, पण आपण त्या दृष्टीने आपण बघतो आहे की मानसिकता काय माणसाची ते समजायला। तसं पाहायला गेलं तुमचा हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे। रॉयल फॅमिलीतून तुम्ही बिलॉंग करता, लोकांना एक उत्सुकता असते की तुमचं शिक्षण, म्हणजे तुम्ही आता विजन सांगितलं तुमचं शिक्षण काय आहे, त्याबद्दल जर आपण तुम्ही माझ्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल। तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड जे आहे ते कसं झालं आहे, कारण की तुम्ही उच्च विद्याविभूषित आहात, शिक्षण घेतलेलं आहे आउट ऑफ इंडिया देखील जाऊन। नाही, आता कसं आहे की पहिलं माझं म्हणजे 10वीपर्यंत बेळगावमध्ये झालं। 5 वर्ष मी मुंबईला होतो, त्याच्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट केलं, म्हणजे आपलं IHM मुंबईवरून। त्याच्यानंतर मी स्पेशालिटी म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये गेलो, बेकिंग अँड पेस्ट्रीमध्ये, की मी न्यूयॉर्कला होतो। 2 वर्ष होतो तिथं, 1 वर्ष काम केलं तिथं अमेरिकेत, आणि मग परत इथं आलो।
आणि 2 वर्ष गॅप सोडून मी लॉ केलं. आता हल्ली माझं लॉ पण झालं आहे, आता LLB झालेलं आहे. तर त्या दृष्टीने मी बघितलं की एज्युकेशन त्या सेन्समध्ये वेन इट कम्स टू एम्प्लॉयमेंट म्हणजे काय असतं की महत्त्वाचं गरज असतो. कशाला आता आपण मी म्हणतो रोजगार म्हणतो, तो एज्युकेशनचा बॅकग्राऊंड असतो आणि लोकांना समजायला पाहिजे की इथून 12वी काय 10वीच्या नंतर मी काय करू आणि काय काय माझे ऑपॉर्च्युनिटीज इथं मिळतील आपल्याला, काय काय इंडस्ट्रीज पुढं येणार इथं. तर त्याच्यामध्ये थोडं रिसर्च करून काय त्याच्यामध्ये समजून आणि मुलांना समजवायला पाहिजे की काय पुढं काय अभ्यास करायला पाहिजे. तर त्या दृष्टीने ते एज्युकेशन सिस्टम नवीन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नवीन एज्युकेशन पॉलिसी काढले आहे. त्याच्यावरून गाईडलाईन्स भरपूर आपले फॉरेन एज्युकेशन पॉलिसीजवर आहे. तर त्या दृष्टीने इथं त्यांनी चालू केलं आणि इथं ते केलं तर भरपूर आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळेल. कशाला स्किल डेव्हलपमेंट महत्त्वाचा भाग आहे इथं. आणि स्किल डेव्हलपमेंट होत नाही नुसतं आपलं आता 12वी BCom ते करून आता एवढं बस होत नाही. आपल्याकडे पुढं काहीतरी स्किल्स असायला पाहिजे आणि लोकांना फास्ट रिझल्ट्स पाहिजे. 5-6 वर्ष अभ्यास करून आणि नंतर जॉब नाही मिळणं तेच एक ते असतो. तर त्यांना जास्त करून आपले डिप्लोमा कोर्सेस असेल, काय स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस असेल, काय एक्सपिरियन्स इंडस्ट्रीजमध्ये जाऊन तेच महत्त्वाचं गरज आहे आताच्या काळात. नक्कीच. आणखीन एक प्रश्न असा आहे की पॉलिटिक्स म्हटलं की सध्याचं पॉलिटिक्स कसं सुरू आहे सगळ्यांनाच माहिती आहे. एक बर्डन असतं. तुम्ही राजघराण्यातून बिलॉंग करता, रॉयल फॅमिली आहे, वाडीकर सावंत किंवा सावंतवाडीचे सावंत, राजघराणा इतिहासामध्ये वेगळी नोंद आहे. कधी बर्डन नाही आहे त्या सगळ्या गोष्टींचं, म्हणजे आता राजकारणात जायचं आहे किंवा ही सगळी आशा अपेक्षा असते लोकांची. म्हणजे मान्य आहे की आज सगळं बदललं आहे, पण लोकांच्या आशा अपेक्षा आहेत, बघण्याचा दृष्टिकोन रॉयल फॅमिलीकडे हा एक वेगळा असतो. आता पहिलं तुम्ही बघितलं आपलं इंडिपेंडन्स विलंबित मिळायच्या अगोदर आपल्याला राजकारणाचं सांभाळतं सगळं. तर आणि तेच देखभाल बघवते लोकांची, ते देखभाल बघवते. तर आपण असं नाही की आपण ते फील्डमध्ये त्याच्यासाठी आलो की राजकारण, आपण आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे ते करायला, तर त्या दृष्टीनेच आपण करतो आहे. असं नाही की आपण एक म्हणजे आपण पक्ष जॉईन केले आणि ते केले आणि पॉलिटिक्स आपण म्हणतो, पण आपण ॲक्च्युली पहिल्यापासूनच सोशली इन्व्हॉल्व असायलाच पाहिजे. कशाला आपण राजकारण आहे, लोक आपल्यावर डिपेंड करतात आणि आपण पण लोकांवर डिपेंड करतो. तसंच आपल्याला पुढं घेऊन घ्यायचं आणि म्हणून आपण म्हणतो की त्याच्यामध्ये फरक पडत नाही. आपण राजकारणावरून होतो आणि आपण आता पॉलिटिक्समध्ये गेलो तो एकसारखाच होता. कशाला पहिलंच तसंच होतं राजकारण आणि म्हणजे रॉयल फॅमिलीच राजकारण होतं तेव्हा. तर त्या दृष्टीनेच आपण चाललो आहे आता. नक्कीच. अगदी शेवटचा प्रश्न, 2024च्या निवडणुका अगदी डोळ्यासमोर येऊ घातलेल्या आहेत. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहात. अर्थात सध्या ज्या ठिकाणी तुम्ही आहात म्हणजे कोकणात सध्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. सावंतवाडी या ठिकाणी देखील शिवसेनेचेच म्हणजे तशा अर्थानं आपण पाहायला तर गेलं आमदार आहे किंवा सत्ता आहे असं म्हटलं जातं आहे. काय प्लॅन्स असतील 2024च्या दृष्टीनं? एक नवीन चेहरा भाजपकडून आपल्याला सावंतवाडीमधून पाहायला मिळू शकतो का? किंवा तुमच्या 2024च्या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कसा आहे? तुमची तयारी त्या दृष्टीनं काही सुरू आहे का? म्हणजे अगदी कन्फर्मेशन आपण म्हणू शकत नाही, पण तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय? आता सध्या तरी आपण काय विचार केला नाही, पक्षाला पण आपण काय सांगितलं नाही आणि अपेक्षा पण काही ठेवली नाही आहे. आपण महत्त्वाचं आपण म्हटलं की पहिलं आपल्याला समजायला पाहिजे की आपण काय काम करायचं आहे आणि काय लोकांची काय गरज आहे, तेच महत्त्वाचा भाग आहे. आणि आपल्याला विजन ठेवायचं आहे की नुसतं 2 वर्षाचं विजन नाही, आपल्याला पुढचे 20-25 वर्षाचं 30 वर्षाचं म्हणजे आपले पुढं पिढी येईल ती त्यांना पण त्यांच्यासाठी पण बघायला पाहिजे. तर आपला तो विचार आहे. म्हणजे निवडणूक असेल ते असेल, पण त्याच्यामध्ये आपण जास्त विचार केले नाही आहे. आपण तेव्हा बघू कसं आहे सिच्युएशन, आपल्याला माहीत नाही. आपलं मेन फोकस आहे की लोकांवर भेट घेऊन लोकांचं समजायला की काय काय चालू आहे इथं, काय काय घडतो आहे आणि आपल्याला कसं आपण मदत करू शकतो आपण आपल्या बाजूने. नक्कीच लखनराजे, धन्यवाद तुम्ही माझ्याशी संवाद साधला त्याबद्दल. अर्थात लखनराजे म्हणजे राजघराण्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि त्याच राजघराण्यातले व्यक्ती आता सध्या तरी सावंतवाडीमध्ये सक्रिय झालेले दिसून येते. गाठीभेटी आहेत, ग्राउंड लेवलला जाऊन काम करणं यावरती त्यांचा भर आहे. 2024च्या निवडणुका दृष्टीनं स्वाभाविकपणे चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत, कारण की प्रत्येक राजकीय पक्ष आता तयारीला लागलेला आहे. आणि एकंदरीत सावंतवाडीतून आपल्याला नवीन चेहरा मिळणार का, तो राजघराण्यातला असेल का, आणि एकंदरीत लोकांचं मॅन्डेट किंवा लोकांचा अप्रोच, लोकांचा दृष्टिकोन या साऱ्याकडं पाहण्याचा कसा असेल हे आपल्याला आगामी काळात स्वाभाविकपणे कळणार आहे.
कॅमेरामॅन शुभम राऊतसह अमोल मोरे, ABP माझा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.